शिवसेनेमध्ये प्रवेश करताच बच्चू कडूंवर विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं आता समजतंय। बच्चू कडूंची शिवसेनेच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। विदर्भात शिवसेनेला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी बच्चू कडूंना पक्ष नेतृत्वाकडून आता ही मोठी जबाबदारी देण्यात आल्याचं समजतंय। नाशिकमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी सुरू असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय आणि याला कारण ठरलंय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला माजी खासदार हेमंत गोडसेंची अनुपस्थिती। श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये बैठक पार पडली, मात्र हेमंत गोडसे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली। नव्या कार्यकारिणीमध्ये गोडसेंना संधी न दिल्यानं गोडसे नाराज असल्याची चर्चाही रंगतीये, तर गोडसे नाराज नसून त्यांच्याशी आपलं बोलणं झाल्याची माहिती श्रीकांत शिंदेंनी दिलेली आहे। तर गोडसे पक्षाच्या बैठकीला जरी नसले तरी त्यांनी पूर्वसूचना दिलेली असते। जर त्यांनी कारण दिलं नसेल आणि विरोधात काही वक्तव्य केलं असेल तर त्यावर पक्ष नक्कीच कारवाई करेल, असं मंत्री संजय शिरसाट म्हणतात। आज मला वाटतं त्यांचं काय पर्सनल काम होतं, त्याच्यामुळे जे ते उपस्थित राहू शकले। माझं देखील त्यांच्याशी जे आहे ते बोलणं झालं। पक्षामध्ये सर्वांच पुनर्वसन एक साथ नाही करता येत, अनेक अडचणी असतात। आता इतर पक्षाचे लोक सुद्धा आलेले असतात, काही पक्षाच्या अंतर्गत अनेक वर्षापासून काम करतात तेही लोक असतात, म्हणून त्यांनाही सहकार्य करावं लागतं। हेमंत गोडसेचं तिकीट आणायला मी स्वतः होतो ना आघाडीवर, मी भांडलं होतं त्यावेळेला। त्यांचं तिकीट काय असं तसं नाही आलं, मी त्या टायमाला भांडण अंगावर घेतलं होतं। म्हणून आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्याला जपतो, पक्षाचा कार्यकर्ता आज न उद्या त्याला संधी सुद्धा दिली जाते। राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। राष्ट्रवादीतल्या नेत्यांमधला विसंवाद दूर करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुढाकार घेत असल्याचं दिसतंय। पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक याच आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। कोअर कमिटी पाठोपाठ आमदारांची सुद्धा सुनेत्रा पवारांसोबत बैठक होणार असल्याचं समजतंय। नेत्यांमधला विसंवाद आणि गैरसमज दूर करण्याच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर राष्ट्रवादीमध्ये काहीतरी वाद चालू आहे असं वाटतंय, त्यावर आमचंही लक्ष आहे, पण आम्ही यावर भाष्य करून चालणार नाही, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। रोहित पवारांनी कॉमेंट्स केली, प्रफुल्ल पटेलांनी आणखीन काही बोलले, त्यांच्या मुख्य कार्यालयाला पाट्या काढल्या, त्यांना जायला प्रवेश रोखला। याचा अर्थ अंतर्गत काहीतरी वाद चालू आहे हे आता सर्वसामान्य माणसाच्या लक्षात आलेलं आहे। हे बघा, एक लक्षात घ्या, अजितदादाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्या पक्षामध्ये काय घडायचं, कोणी निर्णय घ्यायचे, कोणती कमिटी असावी, कोण नेता असावं, यावर आमच्यासारख्याने भाष्य करून चालणार नाही ना। अखेरला पक्ष त्यांना चालवायचा आहे, पक्षाची जबाबदारी त्यांची आहे। राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। पार्थ पवार सुनेत्रा पवारांचं ऐकत नसल्याची कुजबूज आहे। तसंच पक्षाचे वरिष्ठ नेते असलेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांना पक्ष नेतृत्वाकडनं बाजूला करण्यात आल्याची चर्चा आहे। एकीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं पक्षातलं स्थान अबाधित असल्याचं सांगितलं जात असलं तरी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी या सगळ्याबाबत एकदाही स्पष्टीकरण दिलेलं नाही। याबाबत सातत्यानं उलटसुलट चर्चा सुद्धा ऐकायला मिळत आहेत। दोन्ही नेते जर पक्षातनं बाहेर पडले तर राष्ट्रवादीचं काय होणार असा प्रश्न अनेक आमदारांना पडलाय। 4 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेतली होती आणि तेव्हा सुद्धा या दोघांनी शरद पवारांकडे पार्थ पवारांबाबत तक्रारीचा सूर आळवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आता येत्या 20 तारखेला शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या कोअर कमिटीची एक बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला पक्षाचे आजी-माजी खासदारही उपस्थित असणार आहेत। त्याच वेळेला शरद पवार काही महत्त्वाचा निर्णय घेत आहेत का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।